गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. बाहेर आलोच्या नंतर मग लगेच आम्हाला मला ऋषभ भेटला होता. ऋषभ ऋषभला जायचं होतं ग्राउंड मध्ये. मग ग्राउंड मध्ये जाण्यासाठी बाबा थांबला होता त्याच्या पार्टनरची वाट पाहत. तेवढ्यातच आला मग डीकेची एंट्री झाली. बाबा डीके मस्त पैकी आला बाबा, मस्त गाडीन तावत 4 दिवसाच्या नंतर आंघोळ केलीस तू? अरे बाप, म्हणलं या डीकेनं तर आज आंघोळ केली म्हणून एवढा तावा मध्ये आला. मग काय बाबा याची मजा घेतली. नंतर मग यायला बाय म्हणलं, बायने म्हणल्याच्या नंतर आम्ही सरळ निघालो होतो. बाबा सरळ निघालो याच्यासाठी की बाबा आपल्या हिंगोलीमध्ये ना मॅचेस चालू होणार होते. ओपन लीगचे मॅचेस होते ना, मग त्याच्यासाठी म्हणलं आता मॅच पाहण्यासाठी ना मी जात होतो बाबा. मग रस्त्यानं बाबा सरळ निघलो होतो. मग सरळ निघलो होतो म्हणलं आता बाबा एक्साइटमेंट लय होती, कारण की बाबा बाहेरच्या टीम येणार होत्या ना, सगळ्या म्हणलं हिंगोली जिल्ह्याच्या बाहेरच्या टीम येणार होत्या. मग त्याच्यामुळे रे बाबा आलो मग इथं रामलीला मैदानावर आहे ना मग मॅच पाहण्यासाठी. रामलीला मैदानामध्ये आल्याच्या नंतर बाबा इथं पहिलेच ऑलरेडी मॅच चालू होता. म्हणलं अरे बाप लय उशीर झाला काय की नाही म्हणलं. मग नंतर एकाला विचारलं बाबा गाडी लावायची कुठं, तर म्हणे बाबा आता गाडी लावायला कुठं लावतो रे बाबा. मग मॅच चालू होता बाबा कंधार वर्सेस आहे ना चिखली बुलढाणा. अरे बाप म्हणलं बुलढाण्यावरनं टीम आली होती काय. मग नंतर बॉबी भेटला बाबा. बॉबी मग नंतर आपले परेशान झालेला होता. म्हणलं अरे काय चाललं रे बॉबी. मग आम्ही दोघं जण थांबलो बाबा. कसं तरी आम्ही दोघं थांबलो होतो. मग थोड्याच वेळाच्या नंतर आहे ना माननीय कळमदोरी विधानसभाचे माननीय आमदार श्री संतोषदादा बांगर हे यांचं आहे ना आगमन झालं. मग आगमन झालं याच्यासाठी की बाबा त्यांच्या हस्तेच आहे ना हे उद्घाटन या टुर्नामेंटचं उद्घाटन करणार होते. मग नंतर बाबा त्यांचं सगळं आहे ना ताफा आल्याच्या नंतर बाबा बघा मग तुम्ही ताफा त्यांचा किती मोठा होता ते. आमदार साहेबाच्या हस्ते मग या आहे ना टुर्नामेंटचं आहे ना उद्घाटन झालं. उद्घाटन झाल्याच्या नंतर बाबा दोन्ही टीमला आहे ना लाईनअप करण्यासाठी बोलवलं. मग ग्राउंडमध्ये दोन्ही टीमचे आहे ना मग त्यांना आहे ना शुभेच्छा देण्यासाठी आमदार साहेब पण आहे ना ग्राउंडमध्ये आले होते. मग काय बाबा मग त्यांना दोन्ही पण टीमला आहे ना मग त्यांनी आहे ना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्याच्या नंतर चिखली संघ एवढा अप्रतिम खेळला ना काय सांगू तुम्हाला. त्यांनी चिखली संघाने आहे ना तिन्ही मॅच आहे ना त्यांचे आहे ना जिंकले होते. एवढा संघ चांगला होता ना काय सांगू. आता नवीन आणखीन संघ भेटतील तुम्हाला पाहायला. चला मग इथं मी ब्लॉग संपवतो आणि तुम्हाला टाटा बाय बाय म्हणतो. चला बाय बाय.